मित्रांनो, आपण चालतो, बोलतो, अगदी डोळ्यांची उघडझाप करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या प्रत्येक हालचालीमागे आपल्या शरीरातील एक जबरदस्त इंजिन काम करत असतो. चला तर मग आज उघडूया आपल्या शरीराचे हे गुपित. आपल्या जो काही मानवी स्नायू व पचनसंस्था या धड्यामध्ये जो पहिला घटक आहे तो काय आहे रे? स्नायू संस्था. आता स्नायू म्हणजे काय तर बघा रे, जे काही हाडांना जोडलेले आणि शरीरांच्या हालचालीसाठी आकुंचन प्रसरण पावणारे लवचिक ऊतींचे गट म्हणजेच काय रे? स्नायू. म्हणजेच काय, हाडांवर जो असणारा काही मांसल भाग आहे तो काय आहे रे? स्नायू. म्हणजेच काय रे? स्नायू हे हाडांना जोडलेले आणि शरीराच्या हालचालीसाठी आकुंचन प्रसरण पावणारे लवचिक ऊतींचे गट. आता बघा रे, हालचालीनुसार स्नायूंचे दोन प्रकार पडतात. एक आहे ऐच्छिक स्नायू आणि दुसरा आहे अनैच्छिक स्नायू. आता ऐच्छिक स्नायू म्हणजे काय, की ज्याची हालचाल आपल्या इच्छेवर अवलंबून असते. म्हणजेच काय, की हाताचे काम किंवा जे काही पायाचे स्नायू हे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणायचं रे? ऐच्छिक स्नायू. म्हणजे हाताने एखादं काम करणे, चालणे किंवा अन्नपदार्थ खाणे हे आपण आपल्या इच्छेनुसार करतो. म्हणून असे जे काही स्नायू आहेत त्यांना काय म्हणायचं आहे? ऐच्छिक स्नायू. आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. तर जो काही दुसरा प्रकार आहे तो काय आहे रे? अनैच्छिक स्नायू. अनैच्छिक स्नायू म्हणजे काय, की ज्याची हालचाल आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. म्हणजेच काय, जे शरीरातील काही इंद्रिय आहेत, म्हणजेच काय, पचनसंस्थेतील जठर असेल, आतडी असेल, रक्ताभिसरण व श्वसन करणारी इंद्रिये किंवा फुफ्फुसे अशी जी आंतर इंद्रिय आहेत, म्हणजे काय, की ज्यांची हालचाल आपण आपल्या इच्छेवर करत नाही. म्हणजे हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. हे दोन प्रकार कशाचे झाले रे? हालचालीचे. एक काय रे, जे आपल्या इच्छेवर अवलंबून असते तिला काय आपण म्हणणार आहे? ऐच्छिक स्नायू. आणि जे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते, ही अशी हालचाल आपण करू शकत नाही, हिला काय म्हणायचं? अनैच्छिक स्नायू. आता त्यानंतर जी काही स्नायूंची रचना आहे त्या रचनेनुसार स्नायूंचे किती रे? 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो काय आहे रे? अस्थिस्नायू. म्हणजेच काय, हे हाडांना जोडलेले असतात आणि हे ऐच्छिक असतात. म्हणजेच काय, जे काही 2 वेगवेगळे हाडांना जोडणारे भाग म्हणजे हाताचे किंवा पायाचे स्नायू हे काय करतात रे? हाडाचा सांगाडा एकत्र ठेवतात आणि काय करतात? शरीराला आकार देतात. हे काय असतात रे? हे हाडांना जोडलेले असतात. त्यानंतर जो काही दुसरा आहे तो काय आहे रे? हृदयाचे स्नायू. बघा रे, आता हे जे काही हृदयाचे स्नायू आहेत हे काय करतात रे? ही हृदयाची हालचाल घडवून आणतात आणि हे अनैच्छिक असतात आणि कधीही थकत नाही. म्हणजे दर मिनिटाला आपले हृदय हे किती वेळा रे आकुंचन पावतं, आकुंचन आणि प्रसरण पावतं? तर 70 वेळा काय होतं रे? आपलं हृदय आकुंचन आणि प्रसरण पावतं. म्हणजे हृदयातील स्नायू सतत कार्यरत राहिले पाहिजेत. म्हणून हे स्नायू काय करतात रे? अविरतपणे हृदयाचे काय करतात? आकुंचन आणि प्रसरण करतात. लक्षात आलं का? हे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही. तर हे काय असतात रे? अनैच्छिक असतात. हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. हृदयाचे स्नायू हे काय करतात? हृदयाची हालचाल. त्यानंतर जो काही तिसरा आहे तो कोणता स्नायू आहे रे? मृदू स्नायू. काय आहे तो? मृदू स्नायू. आता म्हणजे काय, हे शरीरातील
इतर पोकळ अवयवांमध्ये असतात. उदाहरणार्थ जठर असेल, रक्तवाहिन्या असतील. म्हणजे ज्या ज्या अंतरिंद्रियांची हालचाल ही कशी असते रे, अनैच्छिक असते, ह्या ठिकाणी हे स्नायू आढळतात. म्हणजे त्यांची होणारी जी हालचाल आहे ती कशी असते रे, सावकाश किंवा आपोआप होणारी असते. आता जीवन असेपर्यंत ही जी काही स्नायू आहेत हे काय करतात रे, आपल्या जीवनाशक जी कार्य आहेत ह्या नकळतपणे हे स्नायू करत राहतात. म्हणजेच जठर असेल, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादींचे जे काही स्नायू आहेत हे काय आहेत रे, मृदू स्नायू आहेत. आणि हे कसे असतात रे, अनैच्छिक स्नायू. उदाहरणार्थ काय ह्याचं, जठर, रक्तवाहिन्या, त्यानंतर जी काही सगळ्यात महत्त्वाची जी काही पुढची संस्था आहे ती कोणती आहे रे, पचन संस्था. जसं आपण मानवी शरीरात काय असते रे, स्नायू संस्था असते, तशीच कुठली संस्था असते रे, पचन संस्था आहे. ती सुद्धा काय आहे रे, खूप महत्त्वाची आहे. आता त्यामध्ये पहिल्यांदा पचन म्हणजे काय, तर बघा रे, पचन म्हणजेच काय की जे आपण खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होऊन ते रक्तात मिसळण्याच्या क्रियेला आपण काय म्हणायचे रे, पचन. काय म्हणायचे आपण, पचन. लक्षात आलं का. खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात ते रक्तात मिसळते. ह्या क्रियेलाच आपण काय म्हणायचं रे, पचन. आता बघा रे, जो काही पुढील आहे म्हणजेच काय, जे पचन संस्थेचे जे काही मुख्य भाग आहेत ते काय आहेत रे, दात. आता बघा रे, जे काही दात आहे, आता म्हणजे काय, दाताचं जे काही काम आहे ते काय आहे रे, की चावणे. म्हणजेच इथं तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल जे काही दात, जे काही पचन संस्थेचे जे काही मुख्य भाग आहेत ते काय आहेत रे, हे काही दात आहेत. म्हणजेच काय, जी काही चावण्याची क्रिया कुठून होते रे, ही तर तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल की अन्नाचे बारीक कणामध्ये जे रूपांतर होते आणि ते अन्न काय होते रे, लाळेत मिसळते आणि तिथून काय होते, ते गिळण्यास सोपे होते. हे काय आहेत, जे दातांचे मुख्य कार्य आहे. म्हणजे काय, अन्न चावून बारीक तुकडे करणे. आता बघा रे, हे जे काही दात आहेत ह्या दातांचे प्रकार आहेत. म्हणजे पट्टाशीचे दात, सुळे, उपदाडा, दाडा. आणि ह्या प्रत्येकाचं कार्य काय आहे रे, वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळे. आता जे काही प्रत्येक दातावर आपल्या कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेलं एनॅमल या कठीण पदार्थाचं काय असतं रे, आवरण असतं. आता तोंडात घास असताना जे काही लाळ तयार होते, ह्या लाळेमधले जे टायलिन म्हणजे अमायलाज हे विकर काय होते रे, अन्नात मिसळून त्यातले स्टार्चचे रूपांतर कशामध्ये होते रे, माल्टोच्या शर्करेमध्ये होते. आता विकर म्हणजेच काय, तर विकर हे रासायनिक पदार्थ हे शरीरामध्ये स्त्रवतात आणि हे उत्प्रेरक आहेत. त्यामुळे ते प्रत्यक्ष भाग न घेता काय करतात रे, प्रक्रियांचा वेग वाढवतात. त्यामुळे जी पचनसंस्था आहे ह्या पचनसंस्थेतील विकरांमुळे जी काही चयापचन क्रिया हिचा काय होतो रे, ही चयापचन क्रिया वेगाने होते. आणि विकरे हे सजीवांच्या शरीरात तयार होणारे काय असतात रे, प्रथिने असतात. ही विकरे साधारणपणे तापमानाला सर्वाधिक काय असतात रे, कार्यशील असतात. दातांचे प्रकार कोणते कोणते आहेत रे, पटाशीचे दात, सुळे, उपदाडा आणि दाढा. त्यानंतर जे काही दुसरा भाग आहे तो काय आहे रे, तोंड व लाळ ग्रंथी. ते तुम्हाला दिसत आहे, ही काय आहे रे, तोंड आणि आतमध्ये असणारी ही लाळ ग्रंथी. आता बघा रे, जेव्हा काय होतो रे,
आपण काय करतो, अन्नाचा घास तोंडात घेतो आणि इथूनच काय होते रे, पचनक्रियेला सुरुवात होते. आता तोंडात जे काही दात आणि जीभ आहेत त्यांच्या सहाय्याने काय होते रे, अन्न चावले जाते आणि मग ते कुठे मिसळले जाते रे, ह्या लाळ ग्रंथी म्हणजे ती लाळीमध्ये मिसळले जाते. म्हणजेच काय, अन्नात लाळ मिसळली जाते, ज्यामुळे काय होतो रे, अन्नाचा घास मऊ होते. हे कशाचं काम आहे रे, तोंड व लाळ ग्रंथी. त्यानंतर आहे ग्रसनी व घसा. आता बघा रे, जे काही तुम्हाला इथे दिसत आहे ती ग्रसनी आणि घसा. आता हे ग्रसनीमध्ये जे काही अन्ननलिका आहे, ही जी काही अन्ननलिका आहे किंवा जी श्वसन नलिका आहे नाकाची, ती काय होती रे, तिचे तोंड उघडते. त्यानंतर जी काही ग्रासिका आहे ही ते तुम्हाला दिसत आहे. आता ही ग्रासिका म्हणजे काय, जे काही अन्नाला जठरापर्यंत, तोंडातून जे काही अन्न येतं ते जठरापर्यंत पोचवणारी जी काही नलिका आहे ते काय आहे रे, ग्रासिका. ती काय आहे, ग्रासिका. त्यानंतर पुढचा जो काही महत्त्वाचा भाग आहे तो काय आहे रे, जठर. आता म्हणजेच काय, अन्ननलिकेचा जो काही मोठा पिशवीसारखा हा भाग दिसतोय, जो पिशवीसारखा भाग दिसतो त्याला आपण काय म्हणायचं रे, जठर. आता हे जठर आहे, ह्या जाठरस किंवा जठरातील जाठर ग्रंथीमधून काय होतो रे, स्त्रवतो. जठरात आलेले अन्न घुसळले जातो आणि त्यामध्ये काय होतो रे, हा जाठर रस मिसळला जातो आणि त्यामुळे अन्न काय होते रे, आम्लधर्मी होते. आता जठरात मुख्यतः काय होते रे, जे काही प्रथिने आपण घेतो त्यांचे काय होते रे, विघटन होते आणि त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील हा जठरातील जो काही पाचक रस आहे तो मिसळून काय होते रे, जे काही पातळ मिश्रण आहे ते पुढे कुठे जाते रे, हे जे काही लहान आतडे दिसते तुम्हाला, ह्या लहान आतड्यामध्ये काय होते रे, ते पुढे पुढे सरकले जाते. हे काय झालं रे, पचनसंस्थेतील अगदी महत्त्वाचा जो काही भाग आहे तो काय आहे रे, जठर. त्यानंतर पुढील जो काही भाग आहे तो काय आहे रे, लहान आतडे. आता 6 मीटर लांबीचे लहान आतडे, म्हणजे हे जे काही लहान आतडे आहे त्याची जी काही लांबी आहे ती किती आहे रे, 6 मीटर. आता हे काय करते की आपण जे काही घेतलेले अन्न आहे त्याचं पचन आणि शोषण करते. आता जे काही पाचक रस आहेत ते काय होतात रे, लहान आतड्यात येऊन काय होतात रे, अन्नात मिसळतात आणि त्यामुळेच जे काही पोषक पदार्थ ते लहान आतड्यामध्ये काय केले जातात रे, रक्तामध्ये शोषले जातात. लक्षात आलं का? म्हणजेच काय, जर लहान आतड्यामध्ये अन्नाचं पूर्ण पचन होते आणि पोषक घटक काय केले जातात रक्तामध्ये शोषले जातात. त्यानंतर पुढील काय आहे, मोठे आतडे. आता हे जे काही मोठे आतडे आहे ते किती आहे रे, बघा हे जे काही तुम्हाला दिसते हे काय आहे रे, मोठे आतडे. मोठे आतडे हे आहे 1.5 मीटर लांब, एवढं काय आहे रे, मोठे आतडे. आणि इथे फक्त काय होते रे, पाण्याचं शोषण होते. म्हणजेच काय, न पचलेले जे काय अन्नातील पाणी काय केले जाते, मोठे आतडे शोषून घेतोय आणि जो काही उर्वरित भाग आहे तो काय केला जातो रे, बाहेर टाकला जातो. आता जे काही मोठे आतडे आहे त्याच्या सुरुवातीच्या भागाला जो अपेंडिक्स हा छोटा भाग काय केलेला असतो रे, जोडलेला असतो. लक्षात आलं का? आता त्यानंतर जे काही पाचक ग्रंथीमध्ये यकृत काय आहे रे, यकृत. यकृत ही शरीरातील भरपूर रक्तपुरवठा असलेली सगळ्यात मोठी काय आहे रे, ग्रंथी आहे आणि ह्या यकृताची अनेक कार्य, त्यातील जे मुख्य कार्य कोणतं आहे की यकृत काय करते, जो काही ग्लुकोजचा साठा तयार करणे, ग्लुकोजचा साठा करणे हे त्याचं काय आहे रे, महत्त्वाचं काम आहे. बघा रे, जे यकृताच्या खालच्या बाजूला असणारे जे काही पित्ताशय आहे, ह्या पित्ताशयात जो काही पित्तरस साठवला जातो तिथून तो कुठे पोचवला जातो, तो लहान आतड्यात पोचवला जातो. लक्षात आलं का? आता जे काही पित्तरस आहे त्यामध्ये काय असतात रे, क्षार असतात आणि काही रंगद्रव्ये असतात. त्यासोबतच इथे असणारा जो काही स्वादुपिंड, आता ह्या स्वादुपिंडातून अनेक विक्रिया असलेला काय असतो रे, स्वादुरस स्त्रवतो. त्यानंतर जे काही लाळ ग्रंथी आहे, आता ही जी काही लाळ ग्रंथी आहे ह्या लाळ ग्रंथीच्या 3 जोड्या असतात. एक कुठे असते रे, जी काही आपली कानाचा भाग आहे म्हणजे कानशिलाजवळ, एक असते ती घशाजवळ आणि त्यानंतर असते ही जी काही आपली जीभ आहे त्या जिभेखाली काय असते रे, लाळ ग्रंथी आहे. ह्या ग्रंथीमध्ये काय होते, लाळ तयार होते, तिथून ते काय होते, नलिकेद्वारे काय होते रे, तोंडात येते आणि मग अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात काय केली जाते रे, लाळ मिसळली जाते. आता जे काही पचनसंस्थेतील काही महत्त्वाच्या ग्रंथी आहेत की त्यांचे कोणते स्त्रवतात आणि त्यांचे कार्य काय आहे. बघा रे, जी काही लाळ ग्रंथी आहे ह्या लाळ ग्रंथीतून कोणते स्त्रवला जातो रे, तर तो आहे टायलिन. काय आहे तो, ही जी काही लाळ ग्रंथी आहे तिथून कोणता स्त्रवला जातो तर टायलिन. आता ह्या टायलिनचं कार्य काय आहे, जे काही पिष्टमय पदार्थ आहेत त्याचे रूपांतर, पिष्टमय पदार्थांचे रूपांतर कशामध्ये करायचे रे, शर्करामध्ये
करणे. हे कशाचं काम आहे रे? जे काही लाळग्रंथीतून स्त्रवणारा जो काही टायलिन हा स्त्राव आहे तो काय करतो रे? पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करामध्ये करतो. त्यानंतर यकृत ग्रंथीमध्ये जो काही स्त्राव आहे तो कोणता आहे रे? तो आहे पित्तरस. काय आहे तो? पित्तरस. आता हा पित्तरस काय करतो? जे काही मेदाचे पचन मेद म्हणजेच काय रे? फॅट्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही मेद आहे त्या मेदाचं पचन करतो. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही तिसरी ग्रंथी आहे तो कोणता आहे रे? स्वादुपिंड. आणि त्यातून जो स्त्रवला जातो तो काय आहे रे? स्वादुरस. काय आहे तो? स्वादुरस. आणि त्याचं काम काय आहे? जे काही प्रथिने आणि जे काही पिष्टमय पदार्थ आहेत त्यांचं काय करणे? पचन करणे. प्रथिने व पिष्टमय पदार्थ पचन करणे. पदार्थाचे पचन करणे. हे कशाचं काम आहे रे? स्वादुपिंड. त्यानंतरनं कोणतं आहे रे? जठर. आणि ह्या जठरामध्ये जे काही स्त्रवतो तो काय आहे? पाचक रस. म्हणजेच काय? पाचक रसामध्ये काय? हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, पेप्सिन आहे किंवा म्युकस आहे. हे जाठक रस किंवा पाचक रस. आता हे काय करते? ह्याचं काम काय आहे रे? तर अन्न आम्लयुक्त करणे. व प्रथिनांचे पचन. हे काय आहे रे? जठर या ग्रंथीचं काम आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर मित्रांनो, जपा आपल्या स्नायूंना आणि खा सकस अन्न, कारण तुमचं शरीर हीच तुमची खरी संपत्ती आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शिकत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.